सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आजचा हा टॉपिक कंप्लीट नवीन टॉपिक आहे। ICT मध्ये जे डिजिटल इनिशिएटिव्ह बाय हायर एज्युकेशन उच्च शिक्षण प्रणालीमध्ये भारत सरकारकडून जे नवीन इनिशिएटिव्हज आहे, जे नवीन डिजिटल इनिशिएटिव्ह आहे, डिजिटल प्रोग्राम आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करूया। हा एक महत्त्वाचा योजना याच्यावरती आपण चर्चा करू। त्याचं नाव आहे स्वयं प्लस। स्वयं प्लस म्हणजे काय? स्वयं प्लस कधी सुरू झाले? स्वयं प्लस कोणी उद्घाटन केले? स्वयं प्लसचा उद्देश काय? स्वयं प्लसचा मिशन काय आहे? स्वयं प्लसमुळे कोणाला फायदा होतो? स्वयं प्लसमध्ये काय शिकवले जातात? स्वयं प्लसवर नियंत्रण कोणी करतात? स्वयं प्लसचा हेड ऑफिस कुठे आहे? स्वयं प्लसचा नियंत्रण कोणी करतो? स्वयं प्लस कोणी ऑपरेट करतो? स्वयं प्लसमध्ये कोणकोणते सब्जेक्ट शिकवले जातात? स्वयं प्लसमुळे काय फायदा होतो? हे पूर्ण आपण बघूया। अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे। 100% येणारी महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये ह्याच्यावरती एक प्रश्न असतील। स्वयं प्लस हा प्लॅटफॉर्म 27 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे या प्रोग्रामचा उद्घाटन झालेले आहे। इथं मी फक्त पॉइंट्स लिहिलो, ते पॉइंट्स तुम्हाला मी सांगत जातो। स्वयं प्लस प्लॅटफॉर्म, स्वयं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे स्वयं म्हणजे काय। तो स्वयं वेगळा आणि हे स्वयं प्लस वेगळा। स्वयं हा प्रोग्राम मॅसिव्ह ओपन ऑनलाईन प्रोग्राम 2017 रोजी स्वयं हा प्रोग्राम सुरू म्हणजे त्याचा उद्घाटन झाली होती, त्याचा लॉन्च झाला होता 2017 मध्ये। स्वयंचं फुल फॉर्म काय आहे? एस म्हणजे स्टडी, डब्ल्यू म्हणजे वेब्स, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स। स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग यंग ॲस्पायरिंग माइंड्स हा स्वयं होता। आता त्याचा पुढचा हा नवीन योजना आहे स्वयं प्लस। स्वयं प्लस त्याचा उद्घाटन 27 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली येथे झालेले आहे। स्वयं प्लसचा उद्घाटन धर्मेंद्र प्रधान, आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेब, जे एज्युकेशन मिनिस्टर होता। द मिनिस्टर ही इज अ युनियन एज्युकेशन मिनिस्टर आणि स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिप या विभागाचे हे प्रमुख आहे धर्मेंद्र प्रधान। यांनी ह्या प्रोग्रामचा लॉन्च केलेला आहे, उद्घाटन केलेलं आहे। ह्यांच्या हस्ते ह्याचा उद्घाटन झालेलं आहे। स्वयं प्लसचा उद्घाटन कोणत्या स्थळामध्ये झालेलं आहे? तर न्यू दिल्लीमध्ये। स्वयं प्लसचा हेड ऑफिस दिल्ली येथे आहे। स्वयं प्लसला कोणी फंडिंग देतात, कोणी खर्च देतात, कोणी त्याला पैसे देतात? हे ऑर्गनायझेशन, हे प्लॅटफॉर्म काम करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी ह्याला फंडिंग देतात, फायनान्शियल सपोर्ट करतात। स्वयं प्लस प्लॅटफॉर्मवरती नियंत्रण करण्यासाठी, हे ऑपरेट करण्यासाठी, हे काम करण्यासाठी IIT मद्रास, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रास IIT यांनी हे काम करीत आहे। हे पेपरला प्रश्न विचारतील बरं का। स्वयं प्लसवरती नोडल एजन्सी म्हणून कोण काम करीत आहे सध्या? IIT मद्रास, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। आता हे नेमकं ह्याचं काय उद्देश आहे? स्वयं प्लसमुळे काय फायदा होणार आहे? तर स्वयं प्लसमुळे जे विद्यार्थी, जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि जे लाईफ लाँग विद्यार्थी आहे, जे ऑनलाईन, जे कॉलेजला न जाता घरी बसून अभ्यास करतात आणि जे कॉलेजला जातात त्या विद्यार्थ्यांना आणि डिस्टन्समधून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, ह्या दोघांनाही शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कंपल्सरी नोकरी मिळायला पाहिजे। त्यांना कंपल्सरी एम्प्लॉयबिलिटी म्हणजे त्यांचा रोजगार, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना काम मिळालं पाहिजे, त्यांना नोकरी मिळायला पाहिजे, त्यांना जॉब मिळाला पाहिजे, त्यांना उद्योग मिळाला पाहिजे।
एम्प्लॉयबिलिटी म्हणजे त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळायला पाहिजे, ह्या हेतूने स्वयं प्लसचा उद्घाटन झालेलं आहे. विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना जॉब मिळाला पाहिजे, त्यांच्या शिक्षणाला महत्त्व दिला पाहिजे, त्यांनी एखादा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरी मिळायला पाहिजे. एम्प्लॉयबिलिटी कंप्लीट, प्रत्येक विद्यार्थ्यांना जॉब मिळाला पाहिजे, ह्या हेतूने हे प्रारंभ केलेले आहेत. तसेच जे ऑलरेडी नोकरीला आहेत त्यांचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट होण्यासाठी, आता टीचर आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंट, इंजिनियर आहे त्यांचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट, डॉक्टर आहे त्यांचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट, पोलीस आहे त्यांना प्रोफेशनल डेव्हलपमेंट, हेडमास्टर आहे त्यांचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट, प्रिन्सिपल सर आहे त्यांना प्रोफेशनल डेव्हलपमेंट. जे काम आपण करतो त्या कामात अजून उन्नती कसा पद्धतीने केला पाहिजे हे ह्याच्यात शिकवले जातात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना नोकरी, एखादा जॉब मिळाला पाहिजे आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, ह्या हेतूने स्वयं प्लसचा उद्घाटन झालेलं आहे. स्वयं प्लस प्लॅटफॉर्म हे NEPच्या सहाय्य घेऊन जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, ह्याच्या संलग्न घेऊन, ह्याच्या सपोर्ट घेऊन हे स्वयं प्लसचा लॉन्चिंग झालेले आहे. ओके, अलाइन्ड विथ म्हणजे NEPचा सपोर्ट घेऊन. आता ह्याच्यामध्ये जे कोर्सेस आहे, हे कोर्स कोणी डेव्हलपमेंट केलेले आहे, कोर्स कोणी तयार केलेले आहे, तर इंडस्ट्री, जे इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीमध्ये सध्या आपल्या भारत देशात जे काही इंडस्ट्रीज आहे, जे काय उद्योगधंदे आहेत, त्या उद्योगधंद्यामध्ये जे अग्रेसर आहे, जे लीडर्स आहे, फॉर एक्झाम्पल L&T, मायक्रोसॉफ्ट, सिस्को अशा कंपनींच्या सहाय्याने, L&T, मायक्रोसॉफ्ट, सिस्को यांच्या सहाय्याने इंडस्ट्री रिलेटेड असलेले कोर्स डेव्हलपमेंट केलेले आहे, म्हणजे सिलेबस फ्रेम केलेले आहे. आता कोणकोणत्या क्षेत्रात, कोणकोणत्या सेक्टरमध्ये, कोणकोणत्या सब्जेक्ट्स आपण या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, तर लिस्ट ऑफ प्रोग्राम्स, मॅन्युफॅक्चरिंग आहे, आपण जे उत्पादन करतो मॅन्युफॅक्चरिंग आहे, एनर्जी शक्ती आपण म्हणतो एनर्जी क्षेत्र आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ITES आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक सायन्स, हेल्थकेअर आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, मॅनेजमेंट कोर्सेस आहे, टीचर एज्युकेशन जे D.Ed आहे, B.Ed आहे, M.Ed आहे, नेटसेट आहे, टीचर्स डेव्हलपमेंट, टुरिझम, आपण टुरिझम रिलेटेड एखाद्या क्षेत्राला आपण पर्यटन क्षेत्रासंबंधित डेव्हलपमेंट, सोशल सायन्स त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, इंडियन नॉलेज सिस्टीम, ते पुरातन आपलं भारतीय नॉलेज जे होती, आता फॉर एक्झाम्पल महाभारतापासून आपण शिकू शकतो, रामायणापासून आपण अनेक लाईफ स्किल आपण शिकू शकतो. इंडियन नॉलेज सिस्टीम आहे, मीडिया आहे, कम्युनिकेशन आहे, जर्नलिझम, असे सर्व कोर्स स्वयं प्लसच्या माध्यमातून शिकवले जातात. ह्याचं नेमकं विजन काय आहे, तर प्रोफेशनल डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रिलेटेड जॉब मिळाला पाहिजे. एम्प्लॉयबिलिटी हा खूप महत्त्वाचा आहे. इंडस्ट्री रिलेटेड, औद्योगिक रिलेटेड एखादं नोकरी विद्यार्थ्यांना मिळालंच पाहिजे. ते किती पगारांचा तो महत्त्व नाही, त्यांना जीवन जगण्यासाठी, एखाद्या उद्योगधंदा चालवण्यासाठी हे स्वयं प्लस लॉन्च केलेलं आहे. मिशन काय आहे ह्याचा, हाय क्वालिटी टॅलेंट विद्यार्थ्यांना आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. म्हणजे उद्याच्या भारत, भव्य भारत आणि सदृढ भारत, विकसित भारत निर्माण करण्यासाठी जे टॅलेंट विद्यार्थी आहेत आपल्या देशात, अशा टॅलेंट विद्यार्थ्यांना पुढं आणायचं आहे, असं टॅलेंट विद्यार्थ्यांचा प्रोडक्शन करायचं आहे, असं टॅलेंट विद्यार्थ्यांना पुढं घेऊन यायचं आहे. जे कॉलेजला न जाता बाहेर राहूनसुद्धा काही विद्यार्थी प्रगती करत असतात, अशा विद्यार्थ्यांना सपोर्ट करून त्यांचं टॅलेंट डेव्हलपमेंट करायचं आहे. हाय क्वालिटी टॅलेंट विद्यार्थ्यांना शोधून त्यांना डेव्हलपमेंट करायचं. आणि विशेष म्हणजे इथं नेमकं
हे शिकवत असताना कोणकोणत्या भाषामधून शिकवायला पाहिजे? केवळ इंग्लिश भाषामधूनच शिकवायचं नाही. हे सर्व कोर्स 12 भारतीय भाषामधून कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली, आसामी, उर्दू आणि त्यानंतर पंजाबी अशी 12 भाषा आहेत. त्या 12 भाषामधून विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. वर्नॅक्युलर लँग्वेजमधून विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. आणि इथं शिकवत असताना AIचा वापर करायचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा आहे. आणि त्याचा वापर आणि त्याचा फायदा कसा करता येतील आणि त्या पद्धतीने क्रेडिट रिकॉग्नायझेशन ह्याच्यामध्ये आहे. हे पूर्ण लक्षात ठेवा. आत्तापर्यंत जे काही मी माहिती सांगितलेलो पुन्हा एकदा हा व्हिडिओ रिपीट पहा आणि 100% ह्याच्यावरनं प्रश्न येतील. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. नवीन कन्सेप्ट आहे. स्वयं प्लस स्वयं नाही. स्वयं हा वेगळा आहे. 2017मध्ये सुरुवात झालेले स्वयं तो वेगळा. त्याचा पुढचा हा वर्जन आहे, त्याचा पुढचा हा योजना आहे, त्याचा पुढचा हा घटक आहे. स्वयं प्लस. हे स्वयं प्लस कशासाठी? विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबिलिटी करण्यासाठी, त्यांना एखाद्या रोजगार मिळाला पाहिजे ह्या हेतूने ही कार्यक्रम सुरुवात झालेली आहे. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.